गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं टेक्स्टबुक ओपन करा आणि आपल्या टेबलवर ठेवा आणि आपली पेन्सिल आपल्या हातात असू द्या. कारण बरेच दिवस आपण आपला व्याकरणाचा भाग पाहत होतो. व्याकरणातील वाक्यप्रकार आणि वाक्याचे रूपांतर याचे एकूण 5 भाग बघितले. म्हणून पाठ्यपुस्तक आपण बराच वेळ बाजूला ठेवून होतो. आता व्याकरणाचे रूपांतराचे सगळे भाग 5 भाग शिकवून पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा आपण आपल्या पाठ्यपुस्तकाकडे वळत आहोत. म्हणजेच आज आपण एक नवीन लेसन शिकणार आहोत. आणि म्हणूनच मला सगळ्यांना अशी विनंती करते की प्रत्येकाने आपलं पाठ्यपुस्तक ओपन करून आपल्या टेबलवर ठेवा आणि पेन्सिल आपल्या हातात असू द्या. कारण आपण आता लेसनला सुरुवात करीत आहोत. अपेक्षा आहे की प्रत्येकाने आपले बुक्स ओपन केले असतील. चला तर आपण आपल्या नवीन पाठाकडे वळणार आहोत. आज आपण जो पाठ शिकणार आहोत त्या पाठाचं नाव आहे सखू आजी. हा पाठ क्रमांक आहे 8. तर प्रत्येकाने आपलं पेज नंबर 27 पेज क्रमांक 27 ओपन करा आणि लेसन नंबर 8 सखू आजी हा लेसन किंवा हा पाठ उघडायचा आहे. शिकवण्या अगोदर तुमचे काही क्वेरीज असणार हे मला माहीत आहे. ते अगोदरच मी क्लिअर करू इच्छिते की तुम्ही सांगाल की मीच 2 लेसनमध्ये तुम्ही सोडून दिले आहेत आणि लगेच या लेसनवर का आलेत. तर ह्याविषयी मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सविस्तर सांगणार आहे. गव्हर्मेंटच्या रूलप्रमाणे आपला काही भाग अभ्यासक्रम जो वगळण्यात आलेला आहे किंवा कमी करण्यात आलेला आहे ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. तेव्हा तुमच्या लक्षात येईल. म्हणून तुम्ही आज पाठ क्रमांक 8 कोणत्याही प्रश्न न विचारता ओपन करून ठेवायचा आहे. आज आपण सखू आजी हा पाठ बघणार आहोत. आजी म्हणजे कोण प्रत्येकाला माहीत आहेच. आजी म्हणजे आपली ग्रॅनी किंवा ग्रँडमदर किंवा तुम्ही ज्यांना हिंदीमध्ये दादीमा असं म्हणता. तर ह्या आजीविषयी आज आपण पाठात ऐकणार आहोत. ज्या आजीचं नाव होतं सखू. काय नाव होतं? सखू. अतिशय सुंदर आणि आपल्याला आपल्या आजी आजोबांची आठवण करून देईल असा हा सुंदर पाठ लेखक राजन गवस यांनी आपल्याला दिलं आहे. या पाठाचे लेखक आहेत कोण? राजन गवस. राजन गवस ह्यांनी मुद्दामच हा पाठ आपल्या समोर अभ्यासनासाठी ठेवलेला आहे. आता आपण इतके मोठे झालेलो आहोत की आजी आजोबांचं प्रेम काय असते हे आपल्याला चांगल्या रीतीने माहीत असते. आपल्यापैकी बरेच मुलांचे आजी आजोबा आपल्याबरोबर राहत असतील. बऱ्याच मुलांचे आजी आजोबा गावाला राहत असतील. बऱ्याच मुलांचे आजी आजोबा मृत्यू पावले असतील किंवा आजी किंवा आजोबापैकी कोणीतरी एक मृत्यू पावले असतील आणि एक जिवंत असतील. ते आपल्याबरोबर असतील किंवा तेही गावाला असू शकतात. परंतु ह्या आजी आजोबांचं प्रेम आपल्यासाठी काय महत्त्वपूर्ण आहे ते आपल्याला नक्कीच माहीत असणार. आणि म्हणूनच तुम्हाला हा पाठ अभ्यासण्यासाठी लेखक राजन गवस ह्यांनी इथे दिलेला आहे. लेखकांनी दिलेला हा पाठ सुरू करण्याअगोदर आपण थोडक्यात त्यांचं माहिती आणि या लेसनची किंवा या पाठाची स्पष्टीकरण बघणार आहोत. लेखक राजन गवस यांचा जन्म 1959 ह्या साली झालेला आहे. म्हणजेच 1959 ह्या साली त्यांचा जन्म झालेला आहे. प्रसिद्ध कथा, कादंबरीकार, कवी, समीक्षक, संशोधक
म्हणजे ते खूप प्रसिद्ध असे कथा कादंबरीकार आहेत. त्याचबरोबर ते चांगल्या कविताही लिहितात. त्यांच्या कविता देखील बऱ्याच प्रसिद्ध आहेत. संशोधनाचं काम देखील ते करत आहेत. भंडारभोग, धिंगाणा, कळप, तणकट इत्यादी कादंबऱ्या ह्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर हुंदका हे काव्यसंग्रह देखील त्यांचं खूप प्रसिद्ध आहे. काचकवड्या हा ललित गद्य संग्रह देखील त्यांचा प्रसिद्ध आहे. आता लेखकांनी ह्या पाठाविषयी काय सांगितलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. प्रस्तुत पाठात सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयीचे भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निर्णय क्षमता, माणसांवरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केले आहे. या पाठात लेखक राजन गवस यांनी सखू आजीच्या मनातील नवीन आणि जुन्या अशा जीवनमूल्यांविषयीचे भान, म्हणजे आपल्या जीवनावरच्या आधारित त्यांच्याजवळ असलेली माहिती किंवा ज्ञान, नवीन पिढीचे आणि जुन्या पिढींचे, ते आपल्यासमोर त्यांनी या लेसनच्या माध्यमातून मांडलेले आहे. त्याचबरोबर तिची प्रगतिशील दृष्टी, ती किती अभ्यासू दृष्टिकोनातून आपल्याशी सगळ्यांशी बोलायची, ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता, कोणतंही संकट आलं तरी ठामपणे त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी उभी राहून योग्य निर्णय योग्य वेळी घेण्याची क्षमता तिच्यात होती, ते इथे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर माणसांवर असलेले तिचे अतूट प्रेम, माणसांबरोबरचे तिचे असलेले नाते, हे सगळं त्यांनी इथे अगदी साध्या सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडलेलं आहे. एकंदरीत ही सखू आजी कशी होती, तिचं गावांविषयी वरती किती प्रेम होतं, गावातील लोकांवर तिचं किती प्रेम होतं आणि मुलाबाळांवर किती प्रेम होतं, हे त्यांनी या पाठाच्या माध्यमातून आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण पाठाला सुरुवात करूया. आपला पहिला पॅरेग्राफ बघूया. मी वाचते, तुम्ही देखील वाचायचं आहे. सखू आजी परवा वारली. ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्त्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. लेखकांनी ह्या सखू आजीच्या मृत्यूविषयी इथे सांगितलेलं आहे. वारली म्हणजे काय? मृत्यू होणे. लिहून ठेवा तिथे, वारली म्हणजे मृत्यू होणे किंवा मरण पावणे. ओके. तर सखू आजी परवा म्हणजे 2 दिवस अगोदर सखू आजीचा मृत्यू झाला. लेखक इथे सांगतात की ही गोष्ट इथे लिहून सांगण्या इतकी महत्त्वाची नसेल देखील, कारण आपण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेकांचे मृत्यू बघितलेले आहेत. आपल्या शेजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या घरात किंवा आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी आपण म्हाताऱ्या लोकांचा मृत्यू बघितलेला आहे किंवा इतर अनेक लोकांचे मृत्यू बघितलेले आहेत किंवा ते अनुभवलेले आहेत. आणि म्हणूनच सखू आजीच्या मृत्यूविषयी सुरुवातीलाच लिहिणं लेखकांना सांगायचं आहे की ही गोष्ट तुम्हाला कदाचित महत्त्वाची वाटणार नाही, परंतु ह्या गोष्टीतून भरपूर काही सांगण्यासारखं आहे. मग सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. बघा इथे वाक्यात सांगतायत की आपण आपल्या आजूबाजूला जर रोज असे अनेक मृत्यू अनुभवत असले किंवा मृत्यू पाहत असले, तर सखू आजी एक या पाठ्यपुस्तकातील एक लिखाणात दिलेली आजी जी मृत्यू पावली किंवा मरण पावली, तिच्याविषयी सुरुवातीलाच सांगण्याचं असं विशेष असं लेखकांचं काय सांगण्याचं महत्त्व असेल या पाठीमागे, असा प्रश्न आपण सर्वजण कदाचित लेखकांना विचारू शकता. आणि म्हणूनच लेखकांनी स्वतःहून हा प्रश्न अगोदरच उपस्थित केलेला आहे. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही, तरीही सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. आपल्या प्रश्नांबाबत लेखकांना इथे काहीच म्हणायचं नाही, परंतु लेखकांना इथे सखू आजीच्या मृत्यूचं
खूप दुःख होत आहे. खोलवर जखम करून जाणे म्हणजे खूप दुःख होणे, हा प्रचार आहे. खोलवर जखम करून जाणे, खूप दुःख होणे. तर सखू आजीचा मृत्यू लेखकांना खूप दुःखी करून जात आहे. ही सखू आजी जेव्हा मेली तेव्हा ती किती वर्षाची होती? तर 90 वर्षाची होती. 90 इयर्स, 90 इयर्स म्हणजे 90 वर्षाची म्हातारी होती. आणि तरीही तिच्या मृत्यूविषयी लेखकांना खूप दुःख वाटत होतं. आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटते. आणि ही आजी मृत्यू पावल्यानंतर लेखकांना वाटते जणू काही ती माझी सख्खी आजी होती किंवा माझ्या घरातली एक व्यक्ती कायमची माझ्यापासून दूर झाली. काहीतरी माझ्या आयुष्यातून काहीतरी महत्त्वाचा भाग हरवून गेला आहे, सापडेनासा झालेला आहे, असं त्यांना कुठेतरी अजूनही वाटत आहे. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढते. म्हणजेच लेखकांना इथे सांगायचं आहे की ह्या आजीचं जे वागणं होतं एकदम शुभ्र म्हणजे कसं सफेद किंवा पांढरं, ती एकदम शुभ्र पवित्र अशी वागण्यातली होती. आणि असं तिचं वागणं माझ्या आयुष्याला नवीन वळण देणारं होतं. आणि हेच नवीन वागणं किंवा शुभ्र असं वागणं जे माझ्या आयुष्य घडवत होतं, ह्यामुळे हेच माझ्या आयुष्यातून निघून गेल्यामुळे जणू काही माझ्या आयुष्यात एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे किंवा फार मोठा दुरावा निर्माण झालेला आहे, असं लेखकांना सखू आजीच्या मृत्यूमुळे वाटत आहे. कोण सखू आजी? माझी कोण लागत होती ती? कोणीच नाही. ना माझ्या जातीची ना पातीची, पण तरीही ती माझ्या जवळची होती. बघा, इथे मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे लेखक इथे सांगत आहे की एक सखू आजी कोण होती? ती माझी कोण लागत होती? कोणीच नाही. ती माझ्या जाती धर्मातली नव्हती, ती माझ्या गावातली नव्हती, माझ्या घरातली नव्हती, ती माझी आजी नव्हती. तरीही मला तिच्याबद्दल खूप जवळीक वाटते किंवा खूप प्रेम वाटते. रक्ताच्या माणसासारखी म्हणजे किती तिची जवळीक वाटते किंवा तिच्याविषयी किती प्रेम वाटते? अगदी आपल्या रक्ताच्या माणसांविषयी जेवढी जवळीकता किंवा जेवढं प्रेम वाटते, म्हणजेच रक्ताची माणसं म्हणजे कोण? आपली सख्खी माणसं, म्हणजे माझी सख्खी आजी, सख्खे आजोबा, हे जेवढे आपल्याला प्रिय असतात, तशी मला जणू काही सखू आजी प्रिय वाटत होती. सखू आजीचं वय वर्ष 90. बघा, ती मृत्यू पावली तेव्हा तिचं वय किती होतं? 90. हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला, हे तिन्ही गोष्टी काय झाल्या? तर सखू आजीचे विशेषण झाले. तुम्हाला आकृती पूर्ण करा म्हणून येईल की सखू आजीचे विशेषण लिहा. तर सखू आजीचे विशेषण काय आहेत? वय वर्ष 90, हातात काठी, वाकून कमान झालेले शरीर आणि चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. म्हणजेच काय? बघा, आता एवढी म्हातारी झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येणारच. त्याचबरोबर तिचं शरीर पूर्णपणे वाकलेलं होतं, जसे मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवलेलं आहे किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकात देखील फोटोमध्ये आहे. तिच्या हातात काठी आहे, ती पूर्णपणे वाकलेली आहे, कमरेतून वाकलेली आहे. कमान म्हणजे तिचं शरीर वाकलेलं आहे म्हातारपणामुळे किंवा वय झाल्यामुळे. आणि तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडलेले आपल्याला दिसत आहेत. हे झालं या सखू आजीचं विशेषण. पुढे बघा, सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठं चाललीस? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा, म्हातारा माणूस. हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही, पण प्रत्येकजण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. बघा, शेवटचं वाक्य पुन्हा ऐका. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही, पण प्रत्येकजण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. म्हणजेच ज्या गावात ही सखू आजी राहायची
त्या गावातले अगदी लहान मुलांपासून अगदी थोऱ्यांपर्यंत मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांनाच सखू आजी खूप प्रिय होती. तिच्याशी बोलण्यासाठी सगळेच जवळ यायचे किंवा नेहमी प्रयत्न करायचे. आता इथे सांगितलेलं आहे की सखू आजीला जर आपण काहीही प्रश्न विचारला तर ती लगेच उत्तर कशी द्यायची, तर कवितेच्या स्वरूपात. म्हणजे ते तिला लिहिता वाचता येत होतं अशातला भाग नव्हता किंवा तिने त्या कविता रचून ठेवलेल्या आहेत किंवा लिहून ठेवलेल्या आहेत असंही नव्हतं. त्या क्षणाला तिला त्या कविताच्या ओळी सुचायच्या आणि ती आपलं उत्तर कवितेच्या माध्यमातून द्यायचं. आणि प्रत्येक वेळेला ती शब्दरचना योग्य असायचीच अशातला भाग नाही, परंतु ती जुळवून सांगण्याचा कवितेच्या माध्यमातून प्रयत्न करायची. लेखक इथे सांगतात की जेव्हा सखू आजी एखाद्या गल्लीतून किंवा गावातल्या एखाद्या रस्त्यातून जात असेल आणि कोणीतरी तिला भेटलं आणि तिला विचारलं की आजी तू कुठे चाललीस, तर ती लगेच कवितेतून उत्तर देणार. कुठे जाणार मी, म्हातारा माणूस, मी म्हातारी आहे, हाडं गेली वाड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हणजे आता माझी हाडं खिळखिळी झालेली आहेत, माझ्यावर लक्ष ठेवा कारण मी कधीही मरू शकते. आणि अशी उत्तरं ती कवितेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असे. आणि प्रत्येक वेळेला तिने दिलेली ही उत्तरं ही प्रत्येक जणाला किंवा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला समजायचीच अशातला भाग नाही. तरी देखील लोक तिच्याशी बोलण्यासाठी आसुसलेले असायचे, तिच्या जवळ यायचे. म्हातारी प्रत्येकाशी बोलते, मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते, कवितेत जगते. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही. बघा, तिची जरी शब्दरचना प्रत्येक वेळेला मिळती जुळती असली नसली किंवा असतेच असं नाही, तरी देखील तिच्याकडे भाषेचं प्रचंड असं ज्ञान होतं. आणि लेखक इथे सांगत आहे तिच्याकडे ह्या 90 वर्षाच्या आजीकडे असलेलं भाषेचं ज्ञान मला इतर कोणाकडेच दिसलं नाही. हे शब्द तिला अचानक आणि पटकन सुचायचे, लगेच त्या ठिकाणी ती कविता करायची, एवढं तिला ज्ञान होतं. ती म्हातारी जरी असली तरी ती प्रत्येकाशी बोलायची. असं कधीच झालं नाही की तिने एखाद्या व्यक्तीला न बोलता निघून गेली. प्रत्येकाची ती विचारपूस आपल्या परीने करायची. आणि ती नेहमीच एक लेखक म्हणत आहेत की त्यांना ती नेहमीच एक कविता वाटायची. चालती बोलती कविता म्हणजे सखू आजी असं त्यांना वाटायचं. का वाटायचं असं? कारण तिला कोणीही प्रश्न विचारला, सरळ प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर ती कशी द्यायची, कवितेतच द्यायची. म्हणून लेखकांनी सांगितलेलं आहे की जणू काही सखू आजी म्हणजे चालती बोलती कविताच आहे असंच मला वाटते. कारण ती कवितेत बोलते, कवितेमध्येच ती जगत आहे आणि म्हणून ती एक कविताच आहे. आणि तिचे एवढं भाषिक ज्ञान कोणाकडेच नाही. म्हणजे भाषिक ज्ञान म्हणजे भाषेविषयी असलेलं सखोल ज्ञान किंवा भाषेविषयी असलेली भरपूर माहिती, इतकी माहिती त्यांना अजून कोणाकडे मिळाली नाही. असे हे सगळं सखू आजीविषयीचं वर्णन लेखक ह्या पॅरेग्राफमध्ये करत आहेत. आपण पुढचा पॅरेग्राफ बघूया. बघा, सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. म्हणजे कुणी म्हटलं, म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला. म्हणजे लेखक इथे सांगत आहेत की सखू आजी सहज असं काहीही बोलायला लागली तरी ती कवितेतच बोलायची. म्हणजे कवितेत बोलणं तिला भरपूर आवडायचं, कविता करणं तिला भरपूर आवडायचं. आणि आपल्या मनात ज्या गोष्टी आहेत ते ती कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असायची किंवा तिला जे काही बोलायचं आहे ते ती कवितेच्या माध्यमातून समोरील व्यक्तीला सांगायचा प्रयत्न करायची. तेव्हा म्हणजे कोणीही जर तिला म्हटलं, अगं म्हातारे गप्प घरात बसायचं सोडून कुठे निघालीस मरायला. म्हणजे आता 90 वर्ष वय झालेलं आहे तरी ती गावाच्या गल्लीबोळ्यातून हिंडत असायची, सगळ्यांशी बोलत फिरत इथे तिथे फिरत राहायची. तेव्हा कोणीही तिला बोलायचं,
अगं तू एवढी म्हातारी झालेली आहेस, तू घरात बसायला हवा आहेस, कुठे इथे तिथे फिरतेस आणि कुठे फिरशील आणि पडून मरशील. त्यामुळे कुठे फिरायला लागली आहेस आणि कुठे चालली आहेस तू मरायला. तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर देखील ती कवितेतच देणं पसंत करायची. बघा ती काय उत्तर द्यायची. लेखकांनी इथे लिहिलेलं आहे, तर ती लगेच म्हणायची, मरण लोकाला सरण दिक्काला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं कानूस, म्हातारी नवसाची भरून उरायची. हे सगळे कसे वाक्प्रचारासारखे आहे किंवा म्हणी आहेत, टिप्पणी आहे आणि कवितेचे शब्द हे सगळे ती जुळवून सांगायची. म्हणजे कोणी तिला विचारलं की तू एवढी म्हातारी आहेस, कशाला इथे तिथे फिरतेस, उगाच कुठे पडून मरशील, जा आणि गपचूप घरात बस. तिचं लगेच उत्तर काय असायचं, मरण लोकाला सरण दिक्काला. म्हणजे काय, तर लोकाला मरायचं तर आहेच, प्रत्येकाला मरायचं आहे. सरण दिक्काला, दिक्काला म्हणजे काय, सरण म्हणजे चिता, ज्यावरती आपण परडी बनवतो, चिता असते ती, ज्यावरती व्यक्तीला मृत्यू झाल्यानंतर झोपवून तिला अग्नी देण्यासाठी घेऊन जातात, तुम्हाला माहीत आहेच. दिक्काला म्हणजे दिशा, म्हणजे चितावर जाण्याची दिशा, त्या दिशेला जाण्यासाठी सगळेच माणसं तयार आहेत किंवा प्रत्येक माणूस मृत्यू हा मुखी पडणारच आहे. माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं कानूस. इथे तिने सांगितलेलं आहे की हे माझं कपाळ आहे, म्हणजे माझं नशीब. कपाळ म्हणजे माझं भाल, भाल म्हणजे काय, कपाळ, ज्याला आपण म्हणतो फोरेड, त्याला कपाळ म्हणतात किंवा मराठी दुसरा शब्द आहे भाळ. आणि हे भाळ किंवा कपाळ ह्याला ती म्हणते की हे माझं नशीब आहे, जेव्हा माझ्या नशिबात मृत्यू असेल तेव्हा मी मरेन. आभाळ भरलं, माणूस झिजला, माणूस इथे कष्ट करून करून झिजलेला आहे. कानूस म्हणजे काय, तर धार देण्याचे जे साधन असते, जे बघा आपल्या सुरी किंवा अजून काही अवजारं असतात, शेतीची अवजारं, ज्यांना आपण धार दिली जाते, हे धार देण्याचे जे साधन आहे त्याला कानूस असं म्हटलं जाते किंवा अजून आपल्या शब्दात कानस, मराठीमध्ये कानस असं म्हटलं जातं. हे तिने सांगितलं की हे कानस झिजलं, धार देऊन देऊन हे कानस झिजलं आहे. माणूस तरीही म्हातारी कशी आहे, नवसाची आहे, भरून उरायची. आणि ह्या सगळ्या शब्दांचा मुळात अर्थ असा आहे की मी म्हातारी जरी असली तरी मी अशी लवकर मरायची नाही, म्हणून तुम्ही चिंता करू नका, असं तिचं सांगण्याचा इथे उद्देश होता. पुढे तिने सांगितलेलं, लेखकाने सांगितलेलं आहे की हे सगळे ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून हे बाहेर पडायचे. म्हणजेच लेखक इथे सांगत आहेत, हे सगळं काही ती जुळवून किंवा अगोदरच कविता करून ठेवायची आणि ते आपल्यासमोर बोलायची अशातला भाग नाही. तिला कोणी विचारलं तर तिला कविता खूप आवडायची किंवा कवितेत बोलायला आवडायचं, म्हणून ती एक एक शब्द असे आपल्यासमोर ठेवायची आणि ते शब्द बोलता बोलता ही रचना बनून जायची किंवा हे तिचे शब्द तोंडातून आपोआपच बाहेर पडायचे. तरीही तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. अगोदरच लेखकांनी इथे सांगितल्याप्रमाणे ह्याच्यातील सगळेच शब्द प्रत्येकांना कळतीलच असं नाही. आता तुमच्यासारखा एखादा विद्यार्थी, उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्यासारखा विद्यार्थी समजा ह्या सखू आजीला भेटला असता आणि तिला हा प्रश्न विचारला असता आणि तिने हे समजा उत्तर दिलं असतं, तर तुम्हाला याच्यातून काही शब्द कळले असते, बाकी काही कळलेलं नसतं किंवा कळलं नसतं. तरी देखील लेखक सांगत आहेत, अशी अवस्था लहान मुलांचीच नाही तर मोठ्यांची देखील व्हायची. सगळ्यांनाच तिचे हे शब्द कळायचे असं नाही, परंतु म्हणून काही कोणी तिच्याशी बोलायचं थांबायचं नाही. उलट तिच्याशी बोलण्यासाठी लोक उत्सुक असायचे, कारण तिच्या बोलण्यातून त्यांना एक वेगळाच असा आनंद मिळायचा, अवर्णनीय, म्हणजे ज्याचा आपण वर्णन करू शकत नाही
असा आनंद या सखू आजीशी बोलण्यामध्ये मिळत असे. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची. शेतातल्या शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आता इथे लेखक सांगत आहेत की ही जी आजी होती ती लहानपणी त्यांना गावातल्या सगळ्या मुलांना शाळेत जाण्या अगोदर गोळा करायची. म्हणजे बघा, गावामध्ये एखादं मोठं वडाचं झाड वगैरे असते, त्या झाडाखाली बसण्यासाठी कट्टा म्हणजे बसण्याची जागा तयार केलेली असते कॉन्क्रीटने. त्या ठिकाणी ही आजी मुलांना घेऊन बसायची. म्हणजेच मुलं काय करायची, तिच्याशी बोलण्यासाठी एवढे उत्सुक असायचे की ते शाळेत जायच्या वेळेच्या थोड्या अगोदर निघायचे आणि या आजीकडे जाऊन या झाडाखाली बसायचे. सगळी मुलं येऊन एकत्र गोळा व्हायची. का बसायचे, तर ती वेगवेगळ्या अशा गोष्टी त्या मुलांना सांगत असे. आता ते इथे सांगत आहेत की शेतातल्या देवाच्या गोष्टी ती सांगायची. जुन्या काळातील शेतात देवधार्मिकपणा जो होता त्या गोष्टी ती ह्या मुलांना सांगायची. कारण आताच्या या तरुण पिढींना शेती काय आहे किंवा ते कसं देवावर विसंबून राहायचे हे काही माहीत नसल्यामुळे ही सखू आजी या मुलांना ह्या शेतातल्या देवांच्या देखील गोष्टी आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहायची. आजीची गोष्ट कधी कधी आठवडा चालायची. म्हणजे एखादी गोष्ट आजीने जर आज चालू केली तर ती गोष्ट कितीतरी आठवडे चालूच राहायची. एवढी मोठी गोष्ट असायची. तरी देखील मुले कंटाळा करायचे नाहीत. कारण ती जी गोष्ट सांगायची किंवा तिचं सांगण्याचा जो प्रकार होता त्यामध्ये खूप उत्सुकता मुलांना वाटायची की आज आपली गोष्ट इथे शाळेची वेळ झाल्यामुळे मुलं तिथे सोडून गेलेली असायची आणि ती गोष्ट पुन्हा शाळा संपल्यावर किंवा संध्याकाळी शाळा सुटल्यावर पुन्हा ते एकत्र येऊन आजीकडे या झाडाखाली एकत्र जमायचे आणि ती गोष्ट ऐकायची आणि मग ते थोड्या वेळानंतर घरी परत जायचे किंवा परतत असत. परंतु ही गोष्ट काय असेल, ह्या गोष्टीचा पुढचा भाग किती इंटरेस्टिंग आहे, ह्या गोष्टीत पुढे काय घडणार आहे ह्याची एक प्रकारची उत्सुकता ह्या मुलांना लागून राहायची. आणि म्हणूनच ही मुलं अजिबात कोणत्याही प्रकारचा कंटाळा न करता आठवडे चालणारी ही कथा ऐकण्यासाठी आजीबरोबर बसत असत किंवा आजीकडे गोळा होत असत. शाळेत जाताना काही वेळ, शाळेहून येताना काही वेळ, म्हणजेच शाळेत जायच्या थोडा वेळ अगोदर येऊन ते आजीकडे ही कथा ऐकायला बसायचे. पुन्हा शाळेची वेळ झाली की ते शाळेला जायचे. पुन्हा शाळा सुटल्यानंतर ते आजीकडे येऊन बसायचे आणि ती कथा ऐकायचे. थोडा वेळ झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या घराकडे परतायचे. असं करत करत ती कथा ऐकत असत. असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. म्हणजे गावातल्या मुलांचा आजीकडे गोळा होण्याचा हा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम रोज ठरलेला असायचा. शाळेत जाण्या अगोदर थोडा वेळ आजीसोबत, पुन्हा शाळा सुटल्यानंतर परत थोडा वेळ आजीसोबत, असं ते वेळ घालवत असत. एकदा आजीने एक गोष्ट सहज सुरू केली आणि ती संपवली. बघा, इथे अगोदर सांगितल्याप्रमाणे की आजी ज्या गोष्टी सांगायच्या कधी कधी त्या गोष्टी कितीतरी आठवडे, कितीतरी वीक चालत राहायच्या. परंतु एकदा आजीने एक गोष्ट सांगायला त्यांना सुरुवात केली आणि ती गोष्ट त्याच दिवशी त्याच वेळेला संपवूनही टाकली. म्हणजे त्याच वेळेला त्या दिवशी दुसरा दिवस देखील त्याने ती गोष्ट ठेवली नाही. जी गोष्ट ती आठवडे पुरवत असे त्याच गोष्टी, त्यामधलीच एक गोष्ट आजीने एका दिवसातच सांगून संपवली देखील. पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. लेखक इथे सांगत आहेत की तरीही ती गोष्ट छोटीशीच होती. ती गोष्ट आजीने त्याच दिवशी जरी संपवलेली असली तरीही ती माझ्या मनात दीर्घकाळ म्हणजे खूप काळापर्यंत, खूप वर्षापर्यंत लेखकाच्या मनात ती राहून गेली.
म्हणजेच मनातून ती निघाली नाही. लेखकांना सतत त्या गोष्टीची आठवण राहिलेली होती. स्टुडंट, पुढे ती गोष्ट काय असेल, ती आजीने सांगितलेली गोष्ट कोणती होती जी लेखकाला भरपूर काळ म्हणजे आयुष्यात भरपूर काळ ती कितीतरी वर्ष लक्षात राहिली, अशी ही गोष्ट कोणती असेल हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये ऐकणार आहोत. त्या अगोदर हा लेसन पुन्हा एकदा वाचायचा आहे, जेवढा भाग मी तुम्हाला शिकवलेला आहे तो, आणि पुढील भाग देखील तुम्ही वाचून यायचा आहे.